आयुष्यपत. तर गाईज ब्लॉग मी हा असाच काय नाही ब्लॉग नंतर त्याला शॉर्ट म्हणून मी ॲड करेन. सो तर गाईज हा ब्लॉग मी असा काहीतरी स्टार्ट करत आहे. टायमिंग तुम्हाला दिसत असेल रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही काहीतरी ऑर्डर केलेलं आहे जे की हा घेऊन बसलेला आहे. ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आणि तुम्हाला आम्ही गोष्ट अशी आहे गाईज आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरात ही असावीच. स्वस्त आहे काय ही गोष्ट प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे. काय गोष्ट आहे गाईज मी तुम्हाला सांगेल की काय ऑर्डर केलं आहे आणि ते कशासाठी केलं आहे मी ते मी तुम्हाला सांगेलच. पण त्याच्या आधी आपण हे अनबॉक्स करूया. इन्स्टंट उपमा. हा हे मी का ऑर्डर केलं आहे दाखव गाईज लोकांना. हे नाही काय दुसरी गोष्ट आहे. हे फक्त अरे हा ती तुझीवाली गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे असावी. जे लोक ही प्रत्येकाच्या घरी असलीच पाहिजे गाईज. बिकॉज तुम्ही समजा वेट लॉस करत असणार तर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे मोजून मापून खायला. सो दाखव कशी आहे ही. बघू आय थिंक सो सेल टाकावं लागणार. एकदा रिमोटचा टाकून बघ ना सध्या तरी चालवण्यासाठी. दे सगळं दे. एक सेल आता मोठा आहे हा सेल. हा मोठा सेल आहे याचा वेगळा असणार मला वाटतं. अच्छा असे नाही एकच मोठा लागणार त्याला. नाही ग बाई असं असतं काय. आणि मग हा गॅप 2 लागतात. ओके कौन है ये लोग कहां से आते हैं. सो आता ही चालू झाली तर बरं चालू करून बघू कशी आहे. पहिल्यांदाच असं काहीतरी मागवलं आहे आम्ही म्हणजे ह्याने खास करून आमच्यासाठी दोघांसाठी यूज होणार आहे ना ते ना. पैसा कोण आहेस तू माहिती आहे ना. कोण आहेस तू. कोण आहे माझा. कोण आहेस माझा कोण आहे. आता त्याच्यात मी नाही काय करू शकत पण तू माझा कोण आहेस. नवरा आहेस. सो नवऱ्याच्या वस्तूवरती माझा अर्धा अधिकार आहेच. हाँ ये कर लो पहले. तुम्हाला मी दाखवते की मी अजून काय ह्याच्याबरोबर मागितलं. हे तर युजफुल आहेच आमच्यासाठी. आम्ही आतापासून स्टार्ट करणार आहे मोजून मापून जेवण खायचं. राईट ना. मोजून मापून हे करायचं. ते कसं करायचं तर ह्याला मी फॉलो करणार आहे. आणि नेक्स्ट मी अजून काय मागवलं तुम्हाला दाखवते. कुठे गेलं ते ठेवलंस. दोन दह्या मागवलेस. दह्या काय बोलते मी दह्या. सो हे बघा हे आहे वेज उपमा जो की इन्स्टंट उपमा आहे. असं म्हणजे केस असे का दिसतात. ॲक्च्युली आता एक तर ऑलरेडी रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. लेट झालेले आहे आणि हा रँडम ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे विदाऊट एनी प्रिपरेशन. तर मागवलं हे इन्स्टंट उपमा जो की मी ट्राय करणार आहे उद्या मॉर्निंगला. ह्याच्यावर मी एक्सपेरिमेंट करणार आहे. मला बघायचं आहे की हे जे ऑनलाईन मिळतात रेडी टू कुक आणि रेडी टू ईटवाले प्रोडक्ट असतात हे ॲक्च्युअल वर्थ असतात का. सो विल डू दिस. आपण चेक करणार आहोत. आणि नेक्स्ट अजून मागवूया वन मोर पोहा. इन्स्टंट पोहा. सो पोहा आणि उपमा या दोनच गोष्टी होत्या. मी तिथे बघितलं की अजून काही मिळतं आहे का जे इन्स्टंट आहे. सो मला म्हणजे होतं बरंच काही पण मी म्हटलं हे 2 गोष्टी आधी ट्राय करूया. बिकॉज जास्तच मागवलं आणि खराब निघालं तर हे होईल वेस्ट होईल. सो तर
तर गाईज हे जे मी मागवलेले आहे उपमा आणि पोहा या 2 प्रोडक्ट मागवले आहेत रेडी टू कुक आणि रेडी टू ईट वाले प्रोडक्ट आहे. हे मी उद्या ट्राय करणार आहे, मॉर्निंगला एक्सपेरिमेंट करणार आहे. लेट सी की हे वर्थ आहे का, म्हणजे जे ऑनलाईन मिळतं ते ॲक्च्युअलमध्ये तेवढं असतं का टेस्ट करण्यायोग्य. सो हे मी उद्या ट्राय करणार आहे, तुम्हाला देखील सांगणार आहे माझा एक्सपिरियन्स. सो हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करणार आहे, तर या ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा तुम्ही हे बघण्यासाठी. हो की नाही, हा नसणार आहे उद्या माझ्या ब्लॉगमध्ये, बिकॉज असं काही लवकर जातो. सो मी आता उद्या मी एकटीच असणार आहे हा एक्सपेरिमेंट करायला. सो भेटू उद्या सकाळी. One eternity later. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल व्लॉग. आणि तर हा व्लॉग काही नवीन स्टार्ट नाही आहे. लास्ट व्लॉग जिथे मी एंड केलेला हा व्लॉग मी तिथून आता कंटिन्यू करणार आहे. जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही ऑनलाईन मागवलेल्या 2 काइंड ऑफ प्रोडक्ट जे की आहे इन्स्टंट उपमा आणि इन्स्टंट पोहा. उलटा दाखवते. हा आता मी ट्राय मारणार आहे की कसा होतोय. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी मी चेक करणार आहे की ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे आणि हे कसं बनवायचं आहे. सो एम्प्टी एंटायर टू बाउल. एका बाउलमध्ये ह्याला खाली करायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे आणि मिक्स आणि एन्जॉय दॅट्स इट. आधी आपण उपमा करणार, आधी आपण पोहा करणार आहोत. पोहा मला बघायचं आहे की मी जो पोहा घरी बनवते तो आणि हा कंपॅरिझन करायचं आहे मला की कोणत्या पोह्यामध्ये जास्त टेस्ट आहे. सो सेम की ह्याला पूर्णपणे एका बाउलमध्ये काढायचं आहे, नंतर 60 मिली गरम पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं. दॅट्स इट. तर सगळ्यात आधी आपण म्हणून बाउलमध्ये काढूया. आय थिंक सो ह्याच्यात बसेल. गाईज मी हे बनवले बघा, तुम्हाला सांगते. ॲक्च्युली गरम पाणी मी अजून पिळाली नाही आहे. हे आहे जिरा पाणी. सकाळ मॉर्निंगला गरम पाण्यामध्ये कोमट पाणी करायचं जिरा टाकून आणि ते पियायचं. इट इज गुड फॉर द हेल्थ. सो आता हे जास्त गरम आहे त्यामुळे मी थोड्या वेळानंतर पिणार आहे. सुका आहे रे हातमध्ये. बरं आहे असं चिवडा आहे तर असं पण छान लागतं ऍक्च्युली. ह्याला मी खाली केलेले तुम्हाला दिसत असेल. असं एकदम चिवडा सारखं आहे. तो आपण माहिती दिवाळीला पोह्याचा चिवडा करतो तसा दिसतोय. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जी की आम्ही मागवली आहे ऑनलाईन. हा एवढंच आहे. एका ह्याच्यात हे घेईल आणि एका ह्याच्यामध्ये उपमा घे. असं नुसतं खाऊन बघ असते आपण माहिती दिवाळीला पोह्याचा चिवडा बनवतो तसं लागतंय. सो हे बघा मी मागवली गाईज, मी मागवली आहे आणि मागवली. सो ह्याच्यावरती पाणीचं मेजरमेंट करणार. अरे थांब ना बाबा, असं का बोलतो रे मला तू. तो क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. पाणी आहे बाई, इथे मी गरम केले ते पाणी घ्यायचंय. सध्या तरी ते घेऊन बघ, एक अंदाज येईल आपल्याला. मला उपमा ट्राय करायचा. पोहा तर असं वाटतंय. बस नको. 62 आहे तरी पण हे जास्त आहे. एवढंच पाणी यूज करायचं गाईज आपल्याला. एवढंच 60 मिली एवढ्या पोह्याला. काय माहिती कसं भंगाच बनतंय का. हे ओतून टाक. गरम पाणी प्लास्टिक मध्ये मी टाकून चेक. एवढंच ना, म्हणजे ठीक आहे. म्हणजे मी अंदाजाने हे करेन. सो आता मी दुसऱ्या बाउल मध्ये उपमा भरून घेते. उपमा हे आपल्याकडे दुसरा बाउल. आज आपल्याकडे प्रॉपर बाउल आहेत. कढई वापरायची गरज नाहीये. सो एवढं ना, ठीक आहे. उपमा वगैरे कसा आहे. तू हट, तू का कव्हर करतोयस मला कव्हर करायला. त्याला किती ml पाहिजे पाणी. दोघांना 60 ml आहे. नाही ह्याला 100 ml पाहिजे रे. ह्याला 60 ml आहे, ह्याला 100 ml पाहिजे.
100 ml म्हणजे ते 60 दोन घ्यावे लागणार. ते मग मोजून टाकू आपण. कसं मोजून टाकू? उकळतं पाणी टाकायचं की गरम पाणी टाकायचं? गरम गरम, उकळतं नाही. इथे लिहिलंय हॉट बॉइलिंग वॉटर, म्हणजे गरमच असणार ना एकदम, उकळतच. मला असं वाटतं उपमा जरा टेस्टी लागण्याचे चान्सेस आहे. दिसण्यावरून तर जरा ठीक वाटतं. तू पोहे खाशील ना, शेंगदाणा पण आहे त्याच्यात, तुझं थोडं favorite. दोघं जण थोडं थोडं खाऊ ना. ठीक आहे. तर गाईज हे बघा, मी उपमा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे काढून. हा तुम्हाला दाखवते याचं कसं आहे. एकदम हे आहे, सॉफ्ट नाही आहे ते. रवा असतो ना, कच्चा रवा कसा भाजलेला असतो रवा. तसं लागते. भाजलेला नाही, कच्चा रवा. पसीना आला बघ मला 15 मिनिटात. आज फायनली इथे काहीतरी येणार आहे. आज येणार ना, आज हा पसीन्यासाठी आम्ही काहीतरी इलाज करणार आहोत गाईज आज. हे बघ, एवढं बॉइलिंग ठीक आहे. बंद करू, उकळत आहे. 2 स्पून घे ना. एक तर आहे ते. हा, मध्ये आलो. अब देख तू अब तू गया बेटा. मैं कुछ बोलूंगी तो फिर झगड़ा हो जाएगा. 1 स्पून इथे आहे, 1 स्पून इथे. बघ, केवढं तू बघ. येऊ शकतोस इथे. असं काय मी आंघोळ नाही केलं. तू कधी करतो सुट्टीच्या दिवशी आंघोळ? कधी करतोस? एवढंच पाणी टाकायचं. त्यात लाव. ग्लासातच मोजू ना. होईल का माप? संडे स्पेशल गाइस, संडे स्पेशल. $53, $60 पाहिजे. झालं 60 एकदम कट टू कट 60 घेतलेला है गाइस आम्ही 60. तो अभी हम इसको पोहे में डाल रहे हैं. बस 100 ml. मला मिक्स करायचं आहे. किती वेळ करायचं मिक्स? सॉफ्ट होईपर्यंत आय गेस. रेडी आहे. ह्याच्यात आपण मिक्स करतो. हे घे. पण हे काही असलं ना तरी जी घरात बनतं ना त्याला हे नाही देऊ शकत. काय म्हणतात त्याला? हा, बिकॉज ह्याच्यात काय असतं? प्रिझर्वेटिव्ह. जे की नॉट गुड फॉर द हेल्थ गाईज. आपल्याकडे शेंगदाणे जास्त दिवस ठेवल्यानंतर ते काळपट होतात आणि हे शेंगदाणे लसूण पण टाकले. खाऊन बघू काय? थांब ना जरासं ते हे पाणी जरासं त्याच्यात. किती वेळ हे करा बोलले त्याच्यात? हे कसलं भारी दिसतंय. याचं टेक्स्चर बघा गाईज. हे आहे पोहा. असं त्याने काय किती वेळ लिहिलं नाहीये. तिथे लिहिलंय रेस्ट मिक्स वेल कवर विथ द लीड कवर विथ द लीड, म्हणजे झाकून ठेवायचं आहे ना. and then rest for 3 minutes and mix well. Enjoy. बिकॉज सोप होईपर्यंत. सो हे माझं मिक्स झालं ना. आता आपण ह्याला कव्हर करणार आहोत. याला पण कव्हर करू. बंद केलेलं आहे आणि हे पण बंद केलेलं आहे. तोपर्यंत मी एन्जॉय करणार आहे माझं हॉट ड्रिंक जे की आहे जिरा पाणी. जिरा टन करून लागलं दाताला. कसं लागतंय? चांगलं लागतंय. मी टेस्ट करू का बोला तर नको बोलास. आणि अरे स्वतः चाटून स्पिनला होतं बघितलंस. ते स्पूनला. आई शपथ कसलीच आहे बघ ना. थांब काय करू नको. दिसतच नाहीये. थांब एक मिनिट. गाईज पाळ आहे माझ्या पोळपाटावर बघा. तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. कसलीच आहे. तू कशी सोडणार तिला? बाय.
ट्रायजडी झाली. काय झालं आमच्या बरोबर? थांब, ते उचल. समजा घाबरू नको तू. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है रे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर गाईजांनो आपलं तयार झालेलं आहे. बराच वेळ ठेवला आम्ही ह्याला. आता लेट्स ट्राय इट. उपमा तर छान दिसते, दाखव जाऊ. आहे बघा कसलंच टेक्स्चर याचं भारी वाटतंय असा. होप टेस्टला पण तसाच असो चांगला. हे घे. लेट्स सो पहिला पोहे खाऊन बघा. दोघांनी आधी पोहे ट्राय करूया. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. थोडे खास असं नाही आहेत. ठीक आहे. माझ्या हाताने बनवलेलं पोह्याच्यापेक्षा बेटर असतात ना. आता उपमा. आता उपमाची बारी. कसं आहे? बघा ना, तुझ्या हातच्या उपम्यापेक्षा चांगला आहे. विचार नाही. माझ्या चौमात असं खायला आलंय ना. एकदम असा ऑइली स्मेल येतो. प्रिझर्वेटिव्ह असायला. त्याचा स्मेल येतो मला ऑइलचा. दोघांना पण ह्याला मी देणार 6 out of 10. तू किती देणार ह्याला? 6. माझे का कॉपी करतात हे? आणि माझ्या पोह्याला किती देणार? तुम्ही जे पोहा बनवते त्याला? 10 out of 10. आणि ह्याला किती देणार? 7. ह्याला मी 4 आउट. बिकॉज मला हे अजिबात नाही आवडलं. ते तरी ठीक होतं, हे नॉट सो गुड. सो एकंदरीत ऑनलाईन जे प्रोडक्ट आपण मागवलेले होते त्याचा जो रिझल्ट आलेला आहे तो तुमच्या समोर आहे गाईज, समोर आहे. सो एवढं काय खास नाही आहे, वर्थ नाही आहे. प्राईस त्याची ओके ओके होती. पोहे आम्हाला 19ला भेटले, उपमा 27ला भेटला. सो उपमा आपण बाहेर जरी जाऊन घेतला तरी 20 रुपयाला पोहे नॉर्मल जे रेडी असतात ते नाश्तेवाले देतातच. ते पोहे बेटर असतील ह्याच्यापेक्षा. सो मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये पैसे घालणं इज ओके. वर्थ होतं नव्हतं. हे फक्त मी ट्राय मारला. सो मला असं वाटतं की ऑनलाईन हे जे फूड मिळतं रेडी टू इट वाले प्रोडक्ट बॅन नाही. म्हणजे मी तरी आता पुन्हा नेक्स्ट टाइम ट्राय नाही करणार. बिकॉज मला हे नाही आवडलेले आहेत. ट्राय जर बाहेरचं खायचं असेल तर मी नाश्ता घेऊन येईल किंवा मी घरी बनवेल. बिकॉज माझ्या हातचे हे खूप चांगले असतात गाईज. ह्याच्यापेक्षा तरी खूप चांगला असतो. उपमा देखील चांगला असतो, ह्याचं ऐकू नका. सो एकंदरीत हा काय बोलतात काय थांबा सांगते. तर एकंदरीत आमचा जो एक्सपिरियन्स होता ह्याच्याबरोबरचा तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही देखील नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्यापैकी जर कोणी हे ट्राय केलं असेल किंवा नसेल केलं तर अजिबात नका करू. ट्राय करा असं मी बोलणार नाही, नका करू. मला तर नाही वर्थ वाटत आहे. सो हा होता आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो की. तर आता भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत काय नाही, तोपर्यंत बाय. जो कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा गाईज माझ्या नवीन ब्लॉगसाठी, नवीन अपडेटसाठी. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत